उपनिषद शब्दामध्ये काय उप नि हे काय झाले उपसर्गपूर्वक सत हा काय झाला धातू त्या ठिकाणी. सत धातूचा अर्थ काय सांगितला विशरण गती आणि अवसाधन. उपनिषद शब्दाची व्याख्या करतोय की उपनिषद म्हणजे काय. सगळ्यांना आपण उपनिषद म्हणतो पण त्या शब्दाची फोड जी आहे ती फोड कशी होती तर फोड उप अधिक नि अधिक क्विप प्रत्यय अधिक सद्धातू. मग त्यामधला उप आणि नि हे झाले उपसर्ग. क्विप त्या असणारा तिचा प्रत्यय आणि त्यानंतर येणारा सद्धातू. मग सद्धातूचे अर्थ काय तर सद्धातूचे अर्थ 3 होतात विशरण गती आणि अवसाधन. आणि पहिला उप आणि नि. उप म्हणजे अत्यंत समीप उपनयन करतो आपण. उपनयन म्हणजे गुरु समीप घेऊन जाणे. तसं उप म्हणजे समीप अत्यंत. निश्चयन ज्याच्यामध्ये जे अत्यंत आपल्या समीप आहे. काय या सगळ्या जगतामध्ये सर्वात समीप आपल्या काय आहे आपण जर विचार केला तर स्थूल शरीर, त्यापेक्षा समीप सूक्ष्म शरीर, त्याहीपेक्षा समीप तिथं त्याला ऊर्जा देणारं ते आत्मतत्व अत्यंत समीप आहे. येणं ज्ञातेनं सांगितलं म्हणून त्याची ओळख जे करून देतं किंवा त्याची ओळख करून जी विद्या देती ती ब्रह्मविद्या. अत्यंत समीप असणारं निश्चयनाने अलग लक्षात की हेच आहे. च म्हणतो ना आपण हेच तसं हेच त्याच्यामध्ये आता संशय नाही करायचा. अशा प्रकारे अशा प्रकारे जो ग्रंथ आम्हाला सांगतो तो उप आणि निनी सांगितलं अत्यंत दृढतया हेच दुसरं काही नाही. अत्यंत समीप जी वस्तू आहे ती हीच आहे. कोणती जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. त्या आत्मतत्व जे आहे तेच अत्यंत समीप आहे. आणि सद्धातूचे 3 अर्थ सांगितले. विशरण म्हणजे काय नाश करणे. कोणाचा नाश करतो अविद्येचं. हे उपनिषद जे आहे जी अविद्या आहे अनादी कालापासून आलेली जीवाबरोबर त्या अविद्येचा काय करताय नाश करणारा आहे. त्यानंतर गती. गती म्हणजे काय पोहोचवत आहे. मग काय करताय एकदा अविद्येचा नाश झाल्यानंतर जीवाला ब्रह्मतत्वापर्यंत घेऊन जातंय पोहोचवतंय. आणि अवसाधन म्हणजे शिथिल करणे. काय शिथिल करते उपनिषद तर उपनिषद ज्या असणारा संसाराचा असणारा जे घट्ट बंधन आम्ही बांधून ठेवलेलं आहे आम्हीच बांधलेलं आहे दुसरं कोणी बांधलेलं नाही. ते संसार रूपी जे बंधन आहे